आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये सकल भागाचं विवरण आणि त्याचं सोल्युशन. आता सोल्युशनमधील मुद्दे: पाणी साचणाऱ्या ठिकाणी मुख्यालय, ठाणे महानगरपालिका उपाययोजना, नाला डायव्हर्जन करून ते डिवायडेशन करून ते नाला नवीन बांधणे, सर्व ठाणे महापालिकेला बंदिस्त नाले साफ करणे, वंदना डेपो, पेट्रोल पंप, सकल भाग जो गटर नव्याने बांधणे, रुंदी वाढवणे आणि तो रस्ता वरती करणे, कलवट तो ऑलरेडी बांधलेला आहे. सर्व ठाणे महापालिका बंदिस्त नाले खुले करणे, खाडीमुखाशी नाले बंद केलेले खुले करणे, घोडबंदर खाडी जोडणारे नाल्याची तोंड खुली करणे, पार्शिक खाडी श्रीजी नाला जो खोदून पार्शिकला जोडला आहे तो साफ करणे, NH4 पाईप कलवट साफ करणे, मुंब्रा सर्व खाडीमुखाशी नाला सर्व पुढे काढून साफ करणे, कळवा खाडी पुढे वटवा खाली बसून कडक करणे, नवीन बनवून वरती घेणे, चेन्नई पोही 2 गटर क्रॉस खाडीला जोडणे, वरती घेणे, कोपऱ्यातील सर्व नाले कचरा गाळ साफ करणे, आनंदनगर मोठा नाला, ठाणे मुंबई अद्याप सफाई 2 महापालिका मिळून करणे, वाघळे केसर नाला बंदिस्त केलेली खुली करणे, रामचंद्र नागरा गटर 2 साफ करणे, लोकमान्य नगर डोंगरकडून साफ आलेल्या थर्माकोल टाकणे बंद करणे, आईमाता नाला ते कोरम नाला साफ करून रस्ता मुख्य ठिकाणी करणे, नाल्याचे आदेश बंदिस्त करण्याची परवानगी कोरम नाल्याची जे आहे ते खुली करणे, न्यायालयाचे आदेश ते पुन्हा नवीन करणे. तर मुख्य रिपोर्ट हा अशा प्रकारे 15 सकल भागाचा स्पॉट आणि 15 ठिकाणी पाणी साचणाऱ्या ठिकाणचा पर्यायी सोल्युशन आहे, जे मी आज आयुक्तांना सादर करणार आहे. आता हा आहे मी एक सॅम्पल म्हणून कळवा खारेगावचा लोकेशन मॅप आहे. नाले कसे जातात काय आहे ते असे दर्शवलेलं आहे. तर एक सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता धुरंधर अभ्यास आहे आणि सेवानिवृत्त जरी असलो तरी माझं एक ठाणेप्रती आमची नाळ आहे. आम्हाला 95 वर्ष झाले, त्यामुळे ठाण्याच्या भविष्याच्या डेव्हलपमेंटच्या विकासाचा आम्ही विचार करतो. आणि त्याच्याने बघा हा एक नाल्यांचा जो आहे कळवा खारेगाव जो टोल नाक्याचा जो नाला आहे त्याचा हायवे आणि दोन्ही बाजून येणारे हायवे ह्यातला जो कलवट आम्ही केलं होतं ते साफ करणं. हा मुद्दा म्हणून काही टिपिकल गोष्टी हे दिलेल्या आहेत. हे बघा खारेगाव सेक्शनचे नाले हे दिलेले आहेत. अजून शहराचे नाल्याचे नकाशे काढले ते होईल. आता हे आमची कंपनी आहे, संपूर्ण हाय राईज बिल्डिंग असो, नाले असो, गटर असो, मायक्रो टेक्निकल कॉन्क्रीट डेव्हलप करून ते प्रोव्हाइड करते. त्याची ते कन्सल्टन्सी कंपनी आहे. विविध सोल्युशन पर्याय हे सगळे प्रोफाईल आहे. हे बघा ही सगळी प्रोफाईल आहे. हे बघा ह्या सगळ्या कंपन्या आहेत. रवींद्र शिंदे कधी स्वस्त बसणारा माणूस नाही आहे. हे माझी कंपनीची प्रोफाईल आहे. ह्या अंतर्गत मी विविध प्रकल्प कन्सल्टेशन करतो. महानगरपालिकेचे आता जेवढे प्रकल्प चालले आहेत, बहुउद्देशीय प्रकल्प झाले आहेत, कार्यकारी अभियंत्याचे अतिरिक्त नगर अभियंत्याचे मला आदेश आहेत की खाजगीरित्या तुम्ही जरा ऑब्झर्वेशन करा. तुमची जी काही फी असेल ते आम्ही कॉन्ट्रॅक्टरला द्यायला सांगू. खाजगीरित्या तुम्ही ऑब्झर्वेशन करा. संपूर्ण ठाणे महानगरपालिकेच्या प्रकल्पाचं कन्सल्टेशन करा. तुमची जी काय फी असेल ते आम्ही कॉन्ट्रॅक्टरकडे द्यायला सांगतो. आम्ही हे करत आहे. विविध प्रकल्प जाऊन विविध पाणी त्रुटी त्या विभागाचे संपूर्ण आयुक्तपर्यंत पोहोचवते, माहिती देत आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेचे अभियंते आमचे खुश आहेत. अरे रवी, तू चांगलं काम करतोयस, तुझ्यासारखं माणूस पाहिजे, आम्हाला अलर्टनेस देतोय. ढोले साहेब तेच म्हणाले. उपनगर अभियंता ढोले साहेब तेच म्हणाले. अतिरिक्त आयुक्ताची मीटिंग होती, मी सुद्धा होतो. रवींद्र शिंदेचं चांगलं काम आहे. तो रिटायर्ड होऊन सुद्धा आपल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी म्हणजे अलर्टण्यासाठी या गोष्टी देतो. असं काम कोण करत नाही. त्यांना रिटायर झालं तर सगळे लोक घरी बसतात, पण रवींद्र शिंदे हा घरी बसणारा माणूस आपापले काम करत असतो. तर अशा प्रकारचं हे आहे. ही पेनेटेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सगळी इंडस्ट्रीयल कन्सल्टन्सी आहे. सगळ्या क्षेत्राची आहे. बिल्डिंग, इमारती, कॉन्क्रीट, रस्ते आहे. हा माझा SR ग्रुप नावाची कंपनी आहे. इन्फ्राटेक टेक्नो कंपनी आहे. अशा प्रकारे धुरंधर माणूस आहे, विचार करणारा माणूस आहे. अशा कंपन्या घडवतो म्हणजे काहीतरी बौद्धिक पातळी वरिष्ठ लेवलचा. आता रवींद्र शिंदे हा कोण वाटतो? हा फोटोमध्ये तुम्हाला मी कोण वाटतं? प्रोफेशनल डायरेक्टर वाटतो. प्रोफेशनल डायरेक्टरचा आहे मी. हे बघा या फोटोतून काय दर्शवतं? एक
विकासक SRHच्या L&Tच्या तिकडे माहिती विचारली, गेलो, माहिती काढली, काय आली, चुकीचं आहे, परवानगीच नाही. त्या अशा प्रकारचं कन्सल्टेशनमध्ये मी प्रोफेशनलद्वारे सगळ्या विकासकांना भेटतो. आता बाबांनी 500 कोटीचे हे बौद्धविहाराची जागाचा ट्रस्टी मुख्य रवींद्र शिंदे आहे. तिथे मला एक मोठं हॉस्पिटल बनवायचं आहे, मेडिकल कॉलेज बनवायचं आहे. ही बाबांच्या बुद्धविहाराची जागा आहे. बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समितीची स्थापना 1981 पासून जे बुद्धविहार स्थित आहे, खुली जागा आहे. तिथे मला मोठं मेडिकल कॉलेज हॉस्पिटल बनवायचं आणि बौद्धविहार बनवायचं आहे. अशी संकल्पना आहे. रवींद्र शिंदे विविध युनियन क्षेत्रात काम करत, संघटना करत, बाबाच्या संघटनेत काम करत, धुरंधर काम करतो. त्यामुळे सगळं ठाण्यातील 4ही आमदार 6ही आमदार जे कोणी आले असतील त्यांना विनंती आहे की मी दिलेले सल्ले आधी यथोचित योग्य आहेत, त्याचं इम्प्लिमेंटेशन करा. त्या अधिकाऱ्यांनी सांगा आणि माझी जी काही नियुक्ती आलेली आहे मंजुरी GR नुसार ती मला लवकरात लवकर देण्यात यावी. मी काम करणार तर ठाण्यासाठी काम करणार, विकासासाठी काम करणार, टक्क्याने खोक्यासाठी नाही काम करणार. एवढंच सांगतो. धन्यवाद. जय भीम.